अभी पूरा नाचेगा। इधर भी घूमो। बंद करे, हवा बंद कर। मित्रांनो तुम्हाला आवाजावरून समजलं असेल की हे पार्ट कसलं आहे। मित्रांनो हे 6 कलर मशीन आहे माझ्या कंपनीत सर्वात मोठी। त्या मशीनचा एअर प्रेशरचा सिलेंडर आहे। ज्या मशीनमध्ये पेपरवरती आपल्या प्रिंटिंग येते ना त्याचाच हे पार्ट आहे काय। आणि हे पार्ट खूप वजनदार सुद्धा आहे, 3 ते 4 किलोचं वजन आहे या पार्टला। तर मी चेक केलं, जुनावाला होतं माझ्याकडं, ते चेक करून पाहिलं ते ओके होतं। मग हे मी दुसरं खोलायला घेतलं। आणि मित्रांनो हे जे काम करतोय ना मी, हेच काम माझं खास कंपनीमधलं महत्त्वाचं आहे। जे मी प्रिंटिंग मशीनवरती 2 कलरवरती काम करतो, तुम्हाला कधी कधी दाखवतो ना, तो एक म्हणजे कच्चा लिंबू कसा असतो आपल्या कंपनीत कोणतरी, असा मी काम करत असतो। पण ज्यावेळी मशीनमध्ये कुठलेही प्रॉब्लेम निघतात ना, त्यावेळी ते सॉल्व्ह करण्यासाठी मला जावं लागतो। हे काम करायला मला खूप आवडसुद्धा आहे, कारण की खूप मजा येते काम करण्यासाठी। आणि बोलतात ना की यासाठीच केला होता अट्टाहास, तर मित्रांनो हाच आहे। फक्त काय आपलं शरीर साथ देत नाही, कारण की मी किडनी पेशंट आहे। आणि तरीसुद्धा एवढं वजनदार आपल्या वस्तू उचलावीच लागते किती विचार केला तरी। तर मित्रांनो मी आता पार्ट आहे ना तो मी सेट करतोय, बघून घ्या जरा व्यवस्थित। ज़्यादा कम नहीं करते। यस, ओके। मित्रांनो पार्ट व्यवस्थित सेट केलेला आहे, कारण की 1 mm चा जरी फरक पडला ना तरी सुद्धा प्रॉब्लेम होतो, लागूच शकत नाही। असं एक त्याची पूर्णपणे एक सेटिंग असते। आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू सुद्धा आलं होतं। खूप थकलो होतं, एवढं थकलो होतं ना की तो विचार सुद्धा करू शकत नाही मी। मग जेवायला गेलो, कारण उशीर झाला होता। जेवायला मित्रांनो मी खूप मजबूत आणतो, कारण की भरपूर आणतो। याच्या अगोदर जेव्हा किडनी फेल माझ्या व्हायच्या अगोदर ना मी 10-10, 15-15 चपात्या एका टायमाला खात होतो, प्लस केली वगैरे व्यवस्थित खात होतो। आता मला मी 8 चपात्या आणतो, भाजी आणि दही आहे। दही आम्हाला रोजच लागतो, कारण की माझ्यासाठी दही चांगलं आहे। आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की दही दुपारच्या वेळी खायचं, रात्री दही मी कधी खातच नाही। तर जेवायला या तुम्ही। आणि आज जेवण झालं ना, म्हटलं आज खूप थकलो, त्याला लवकरच निघायचं आपल्या कंपनीत, कारण की मी कंपनीमध्ये फक्त 10 तास ड्युटी करतो। पहिला 8 तास होती, आता 2 तास एक्स्ट्रा वाढवले मी, कारण की काम तेवढं निघत नाही। आणि मग जायची तयारी केली घरी। तर मित्रांनो आजचा तुम्हाला हा माझा नेहमीचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल ना, तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सबस्क्राईबची आपल्याला गरज आहे। तर एक किडनी फेलियर पेशंट कसा तुम्हाला लाईफ जगतो ना हे दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। तर पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये।